सत्यजित शिंदे सर आहेत. सत्यजित शिंदे सर ज्यांना वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा मल्लखांब प्रकारात श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. गेली 15 वर्ष जे रिअल इस्टेट हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि लक्ष्मी रस्त्यावरचं अतिशय प्रसिद्ध आईस्क्रीमचं गणू शिंदेचे सध्याचे संचालक, तसेच कला, क्रीडा आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे आपला ठसा उमटवणारे आणि गेले 20-25 वर्ष ताशाच्या काडीवर, ताशाच्या तर्रीवर पूर्ण लक्ष्मी रस्ता आणि तमाम पुणेकरांना बेफाम होऊन नाचायला लावणारे सत्यजित शिंदे सर. ताशा हा तुमचा फार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. हो. तर हा प्रवास म्हणजे आपण ताशा वाजवतो किंवा आपण वाजवू शकतो हे कुठून सुरू झालं? माझा अनुभव सांगायचा झाल्यास तर ॲक्च्युली मी वयाच्या लहानपणापासून म्हणजे मी लहान असताना 2 वर्षाचा असताना पहिल्या मजल्यावरनं आमच्या घरातनं पडलो होतो आणि माझी शुद्ध हरपली होती. त्यावेळेस मला हॉस्पिटलाइज केलं होतं. परंतु हॉस्पिटलाइज केल्यानंतर खालनं एक बँड चालला होता, वरात चालली होती आणि त्या बँडचा आवाज ऐकून, ताशाचा आवाज ऐकून मी बेडवरनं उठून नाचायला लागलो आणि डॉक्टरांनी सांगितलं, आमच्या पालकांनी विचारलं आईबाबांनी की बा हा बरा आहे का. ते म्हटलं आता हा काय नाचायला लागला आहे तर हा एकदमच टकाटक आहे, याला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. वास्तविक बघता खरं सांगायचं तर माझ्या वादनाची आवड असण्याची मुहूर्तमेढ बहुतेक त्या काळात झाली असं मला वाटतं. आणि मग त्याच्यानंतर कुठलाही बँड जात असताना त्याच्यामध्ये जे वादन करायचे, मग तो ढोल असेल किंवा त्यातला एक ताशा असेल किंवा ड्रम असेल, हे कसं वाजवत आहेत, काय वाजवत आहेत, त्यातनं सूर कसे निघतात, बोल कसे निघतात, माझं कायम लक्ष त्या गोष्टीकडं असायचं. इन्स्टेड ऑफ ते काय वाजवत आहेत त्याच्यापेक्षा ते कसं वाजवत आहेत आणि ते कसं प्रोड्यूस करत आहेत याच्याकडं माझं जास्त तो बघण्याचा दृष्टिकोन होता. त्यामुळं तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच या वादनाची आवड माझ्या निर्माण झाली. परचुरे वाडा हे तुमच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे, तर त्याच्याबद्दल काही आम्हाला ऐकायला आवडेल. परचुरे वाड्याचं नाव काढलं आणि माझ्या अंगावर आताही रोमांच उभे राहिले. बेसिकली तो परचुरे वाडा इटसेल्फ ती वास्तूच, त्याला आता आम्ही आमच्या ढोल ताशाच्या इंडस्ट्री म्हणून हेरिटेज वास्तू आहे ती, की त्यातनं त्या वाड्यातनं अनेक हिरे या समाजाला किंवा या ढोल ताशा इंडस्ट्रीला दिले. राजहंस मेंदळेचा ताशा ह्या पगडा माझ्या जीवनामध्ये प्रचंड मोठा आहे. कारण नुमोई शाळेमध्ये एक पथक होतं, टिपरी पथक होतं आणि त्या टिपरीमध्ये जी नुमोई शाळेतली मोठी मुलं आहेत ती ढोलताशा वाजवायची. ती ढोलताशा वाजवायची. शाळा सुटल्यानंतर ते आपण म्हणतो कुठल्याही एक कलाकाराच्या अंगातला तो किडा असतो, तो किडा जागृत व्हायचा ते वादन कानावर पडल्यानंतर आणि ती पावलं घरी वळायच्याऐवजी ते पथकाकडे वळायची आणि तासनतास मी ते ऐकत बसायचो. कारण त्या इतकं भन्नाट ते वादन असायचं आणि ते सगळे ताल असे मग्न धुंद करणारे असायचे, त्याच्यात धुंद होऊन जायचो. मग राजहंस मेंदळेंनी हे सगळं ऐकता, जसं एखादा म्हणतो शिष्य भुकेलेला असतो, तशी माझी ती भूक बघून त्यांनी मला हा रस्ता ॲक्च्युली दाखवला परचुरे वाड्याचा. मग परचुरे वाड्यामध्ये जेव्हा गेलो त्यावेळेस मला जसं आपण म्हणतो की एखाद्या तलावातनं आपण समुद्रामध्ये प्रवेश करतो तसं मला समुद्र, अथांग समुद्र दिसला. त्या अथांग समुद्रात अनेक मोती असे पडलेले होते की जे त्यांची कला सादर करायचे. परचुरे वाडा हे थोडक्यात एक विद्यापीठच झालं होतं. ॲब्सोल्युटली. तर त्या ज्या परचुरे वाड्यातले अनुभव घेऊन तुम्ही शालेय पथकात सहभागी झालात आणि त्याच्यानंतर शालेय पथक सोडून आपण शालेय बाह्य पथकांमध्ये पण सहभागी झालात. काय फरक जाणवला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोल ताशा वादन ही जी संस्कृती आहे आपली, ही संस्कृतीची नाळ तर शालेय जीवनातच लागली. 1 वर्ष आम्हाला असं सांगण्यात की या वर्षीपासून आपल्या शाळेचं पथक हे एक्झिट होणार नाही, आम्ही त्यातनं आपल्याला एक्झिट बंद करायला लागेल. असं केल्यानंतर आमच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला की जे कुठल्याही कलाकाराच्या मनामध्ये तो येतो असं की आता पुढं करायचं काय, आम्हाला एकदम अंधार दिसू लागला. पण ह्यातनं कुठलाही कलाकार, हाडाचा कलाकार असतो, तो त्यातनं मार्ग शोधल्याशिवाय राहत नाही. परंतु मग आम्ही सर्व लोकांनी मिळून असं ठरवलं की आपण असं काही करू शकतो का की आपण एक आपलंच पथक उभं करू शकतो का, अशी एक कल्पना आमच्या मनामध्ये आली. ती कल्पना मनामध्ये आल्यानंतर सगळ्यांना एक वेगळा हुरूप आला. जे पडलेले चेहरे होते, जे कोमजलेले चेहरे होते, त्याच्यावर अचानक एकदम कांती दिसू लागली आणि आम्हाला लख्ख सूर्यप्रकाश पुढं दिसू लागला. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की हो आपण हे करूयात. परंतु नुसतं म्हणणं आणि करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मग हे करायचं कसं, याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल. कारण शाळा सोडल्यानंतर, शाळेने नाही म्हटल्यानंतर आपली जी वाद्य आपण जी केलेली होती, कारण आमच्या काळामध्ये आम्ही काय करायचो की कुठल्याही मंडळापुढं जेव्हा वाजवायचो त्यावेळी जी बिदागी दिली जायची, त्या बिदागीमध्ये आम्हाला कधीच इंटरेस्ट नव्हता. पण आपलं वादकांची संख्या आणि वाद्यांची संख्या आपण कशी वाढवू शकतो याचा विचार असायचा. त्यामुळे आम्ही कुठल्याही मंडळाकडनं मिरवणूक वाजवून झाली की त्यांच्याकडनं एक ढोल एक ताशा अशा पद्धतीची ती बिदागी होती आणि तसे करून आम्ही वाद्यांची संख्या वाढवली होती. परंतु शाळा सोडल्यानंतर करायचं कसं
मग त्याच्यानंतर असा एक प्रश्न आला की आपल्याला याच्यासाठी एक मोठी आर्थिक घडी बसवायला लागणार आहे, आर्थिक काय म्हणतात त्याला, एक पैसा उभा करायला लागणार आहे. परंतु बाप्पाच्या कृपेने जे कोण आमच्याबरोबरती जोडले गेलेले होते त्यांनी अगदी दिलखुलासपणे सांगितले की तुम्ही फक्त आकडा सांगा, तेवढे आकडा आमच्याकडनं घ्या, पण तुम्ही पथक उभं करा. कारण हा सगळा जो काय प्रवास आहे हा गणपतीच्या अगदी 1 महिना आधी तोंडावर येऊन ठेपला होता. आणि मग असं झाल्यानंतर जेव्हा हा कॉन्फिडन्स आमच्या सर्व मित्रमंडळी असतील किंवा जो श्रोतावर्ग असेल किंवा इव्हन इफ आमचे जे ज्युनियर्स होते की जे पथकाशी रिलेटेड होते किंवा निगडीत किंवा ते सामील झालेले होते, त्यांनी स्वतःहून आपल्या खिशातले आपले खिसे रिकामे केले आणि त्यातनं आम्ही काही वाद्य घेऊ शकलो. आणि ती वाद्य घेऊन झाल्यानंतर आमचं एक पथक निर्माण झालं. पण त्या पथकाला नाव द्यायचं कसं आणि काय द्यायचं, मग असं विषय झाला की अरे आता आपण इतके वर्ष महाराजांना, आपण शिवाजी महाराजांना आपला देव मानूनच आजपर्यंत केलेलं आहे, तर जसं आई तुळजाभवानींनी त्यांना दृष्टांत देऊन स्वराज्याची स्थापना केली, तसंच त्यांच्या आरोळीला हाक देऊन महाराजांनीच आरोळी दिली म्हणून आपण शिवगर्जना करूयात का, एक गर्जनच करून टाकू आणि ती महाराजांच्या नावाने असावी म्हणून शिवगर्जना पथकाची आम्ही स्थापना केली. आणि मग तिथनंच आमची शालाबाह्य पथकामध्ये शालाबाह्य पथक फॉर्म झालं आणि आमची ती सुरुवात झाली. शिवगर्जना हे शालाबाह्य पहिलं पथक, त्याची एकूण जडणघडण किंवा त्याची उभारणी ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो. तुम्ही हा जो काही प्रवास अनुभवला आहे, म्हणजे शालाबाह्य पथक सुरू करण्यापासून तो आत्तापर्यंतचा, तुम्ही जेव्हा वाजवायला सुरुवात केली तेव्हा वेताच्या गाड्यांनी सुरुवात केली. आज लोक आता फायबरच्या, प्लास्टिकच्या गाड्या वापरतात. सर कसा आहे हा प्रवास? महत्त्वाचं म्हणजे काय की ताशा पूर्वी चांबड्याचं पान असायचं आणि चांबड्याचं पान म्हटल्यानंतर खरी कसब जे आहे ते चांबड्याच्या पानातनं आवाज काढणं किंवा बोल काढणं याच्यामध्ये होतं. मग तो बोल कसा काढायचा, कारण पाऊस आला किंवा काय आलं की ते पान भिजायचं आणि त्यातनं बोल निघणं किंवा त्याचा आवाज कमी होतो, जसं पान ओलं झाल्यानंतर होतं, चांबडं आहे कारण ते. मग त्याच्यातनं बोल कसे निघायचं, तर त्याच्यासाठी ती वेताची काडी एकदम परफेक्ट होती की ज्यातनं बोल निघायचे. आणि खरं सांगायचं तर मी ताशा जे वाजवतो ते ताशा वाजवणं म्हणजे नुसतं तर्री वाजवणं आहे का, तर नाही. ताशा वाजवणं म्हणजे ॲक्च्युली त्यातनं बोल कसे काढता येईल आणि बोल काढून तुम्ही जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो श्रोता वर्ग आहे त्याच्याशी तुम्ही ताशामधनं कसं बोलू शकता. जेव्हा तुमचं हार्ट टू हार्ट कनेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला कुठल्याच शब्दाची गरज लागत नाही, ते आपोआप तुमचं कम्युनिकेशन होतं. पण वेताच्या काडीचं आणि फायबरच्या काडीचा जसा तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय उत्तम विचारलात. कारण कालांतराने सगळ्या क्षेत्रांमध्ये जसं टेक्नॉलॉजीमुळं खूप डेव्हलपमेंट झाल्या, तशा ढोल ताशा इंडस्ट्रीमध्ये पण डेव्हलपमेंट झाल्या. पूर्वी जेव्हा पावसाने पानं भिजायची, मग ते त्याच्यामुळं व्हायचं कसं की आवाज कमी व्हायचा, मग ते वाळवायचं कसं, त्याला एक मोठी प्रोसिजर होती आणि याच्यात खूप वेळ जायचा. म्हणून मग टेक्नॉलॉजीमुळं काय आहे की ती पानं जाऊन फायबरची पानं आली. मग फायबरची पानं जेव्हा आली त्यावेळेस फायबरच्या आवाजातनं खरं सांगायचं तो जो गोडवा आपल्या चांबड्याच्या पानातनं येतो तो गोडवा फायबरच्या पानातनं येत नाही. परंतु ढोलासाठी हे ठीक आहे, पण ताशाला कसं होतं, ताशाला चांबड्याच्या पानातनं गोडवा निर्माण होतो आणि फायबरच्या पानातनं थोडासा एक आपण म्हणतो की त्याची इंटेन्सिटी वाढलेली असते, त्यामुळे कानाला कधी कधी तो कर्णकर्कश वाटू शकतो जो मोठ्या स्वरूपात आपण वाजवलं तर. वेताची काडी आणि फायबरची काडी याच्यामधला जो फरक विचारला तर वेताची काडी वाजवणं, वेताच्या काडीने वाजवणं हे कसब आहे आणि फायबरच्या काडीने वाजवणं ही एक आपण म्हणतो त्यातनं काढलेला खुशकीचा मार्ग आहे किंवा ती ॲडजस्टमेंट आहे असं मी त्याला म्हणेन. कारण जे कसब, जे कष्ट वेताच्या काडीने ताशा वाजवायला लागतात त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात फायबरच्या काडीने कष्ट लागतं. तो स्वरातला गोडवा थोडासा हरवल्यासारखा वाटतो. स्वरातला गोडवा हरवण्यापेक्षा आताची जी पद्धत आहे वाजवण्याची याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही ज्यावेळेस वाजवतो त्यावेळेस आमची संख्या किती असायची तर आमच्याबरोबर 15 ते 20 ढोल किंवा अगदी मॅक्झिमम 25 ढोल आणि त्याच्या साथीला आमचे 3 किंवा 4 ताशेवाले असायचे. याच्यामध्ये व्हायचं कसं, ह्या सगळ्यांचा जो एक चमू किंवा गट निर्माण व्हायचा, आमचं बॉन्डिंग इतकं क्रिएट व्हायचं की प्रत्येक जो ढोल वाजवतो आहे आणि जो ताशा वाजवतो आहे सगळ्यांचं लक्ष ताशाच्या काडीवर असायचं. तो ताशा काय वाजतो आहे, आपण ताल बदलायचा आहे, तो कधी बदलायचा आहे. मग फक्त डोळ्यातल्या नजरानजरवरती की ह्या ह्याच्यातनं आपण दुसऱ्या तालामध्ये जायचं. जसं आपण म्हणतो की 1 ते 5 हात आहेत आणि मग त्याच्यानंतर गावठी सुरू होतं, आपण आपल्या बोलीभाषेतले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये आम्ही फक्त नजर करायचो. 4-5 ढोलवाल्यांकडे बघितलं की त्यांच्या लक्षात यायचं की आता काडी बदलणार आहे आणि काडी बदलल्यानंतर आपल्याला ताल बदलायचा आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कसं व्हायचं, आताचा जो संच आहे त्या आता म्हणजे साधारण आपण 50 ते 50+ ढोल उभे करतो आणि साधारण तुम्ही कदाचित दोन्ही संचात वाजवले 3-4 लोक असताना आणि आज 40-40 ताशे वाजत असताना
तर हे दोन्हीकडे तुम्ही वाजवलं, त्यामुळे तुम्हाला दोन्हीचा अनुभव तसा दांडगा आहे. बरोबर. या दोन्हीमध्ये सिंक्रो हे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने समजलंय, कळालंय की 2-3 आस्थानाची आव्हानं आणि आता 40 आस्थानाची आव्हानं किंवा 50 त्याच्या टोलची भर, बरोबर. ही सगळी आस्थानाची आव्हानं कशी काय पेलतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचा 10, 15, 20, 25 ढोल आणि 3 ते 4 ताशे असतात, त्यावेळेस होतं कसं की तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही काय वाजवता आहे आणि तुम्हाला काय वाजवायचं आहे. ॲक्च्युली खरं स्किल आहे ना ते त्या छोट्या संचात आहे. कारण आता मी 2 कंपॅरिझन करायचे म्हटले तर आज मी दोन्हीकडे वाजवलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस वाजवायचो त्यावेळेस साधारण मी राजवंश मेंदळे, फाळके असे आम्ही 3 ते 4 असायचो. आणि जसं म्हणतात ना की आपण जबाबदारी म्हणजे काय, तर आपल्या चड्डीचं वरचं बटन सुटलं तर खालच्या बटनावर राहते ती जबाबदारी. असं काहीसं आमच्या ह्याच्यात होतं की एक जरी ताशावाला कुठेतरी कमी पडला की आपलं सगळं बोंबलला, ताल बोंबलला असं व्हायचं. त्यामुळं समाधान चौकात उभं राहायचं, ते अलकाडोकीच्या चौकापर्यंत जायचं आणि त्याला त्या एकाच ताकदीने, एकाच लयीने सगळ्यांना नाचत गाजत तिकडं घेऊन जायचं. हे एक मोठं स्किल होतं. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडायचो नाही. आणि ते स्किल त्या लहान संचात वाजवल्यामुळं, लहान गटामध्ये वाजवल्यामुळं आमच्यामध्ये आपसुकच निर्माण झालं. पण जेव्हा आपण मोठा गट घेतो, 50 ढोल असतील किंवा 100 ढोल असतील, हे 100 ढोलापर्यंत पोचायला कसं होतं की 3 ते 4 तासे 15, 20, 25 ढोलापर्यंत त्याचा आवाज जातो. बट जेव्हा 3 किंवा 4 लाईनी ओलांडून पुढं ढोल उभे करतात, त्यास त्या ढोलवाल्याला पण कळायला पाहिजे की आपल्या ग्रुपमध्ये काय वाजवलं जाते. आणि मग त्याच्यामुळं मग 4च्या जागी 4चे 8 ताशावाले आले, 8चे 16 ताशावादक झाले. पण 16-20 ताशावादक ज्यावेळेस होता त्यावेळेस ॲक्च्युली जो लीड करणारा ताशावादक असतो त्यालाच खूप कणखर आणि भक्कम राहायला लागतं, जेणेकरून बाकीच्या लोकांनाही ते ताल कळले पाहिजे आणि त्यांनी तसं वाजवलं पाहिजे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कसं होतं, लीडिंगचा जो ताशावाला असतो तो 1-2 असतात, ते चांगले वाजवतात. पण ह्या 20 लोकांमध्ये ॲक्च्युली बाकी लोक काय वाजवत आहेत हे कळणं तसं मुश्किल होतं. कारण 20 ताशांचा आवाज आणि 2 ताशांचा आवाज याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ही रिलेटिव्ह टर्म आहे की 25 ढोलांमध्ये किती ताशे आणि 50 ढोलांमध्ये किती ताशे, हे इट हाऊ यू टेक इट असा तो विषय आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये वाजवणं कसब तेवढंच लागतं. फक्त मोठा संच असतो, मोठा गट असतो, त्याच्यामध्ये ते कसब थोडं झाकलं जातं बिकॉज ऑफ 20 ताशेवाले असतात. लहान गटामध्ये तुमचं पितळ उघडं पडतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ताशा वाजवताना एका वादकाने, त्या ताशा वादकाने त्या ताशा वादन करताना घ्यायची काळजी, आणि आज जसं आपण बोलतोय की 40-50 ताशे एकत्र वाजत असतात, तर ती जी लय पकडली जाते, 2 पथकं शेजारी येतात, त्याच्यात आता मिरवणुकीचं स्वरूप असं आहे की कुठेतरी एक मोठा DJ वाजत असतो. या सगळ्या गोंगाटात आपली लय पकडून धरणं, ह्याचं कसं मिळवायचं? या बाबतीत मी सगळ्यात पहिलं असं सांगेन की ताशा वाजवणाऱ्यांनी सध्या जे मी ताशावादक बघतो ते अशी काडी आपटून बघतात आणि आपणच आपला आवाज ठरवतात, आपल्या ताशाचा आवाज किती. मग ते खिशातनं ती चावी काढतात आणि मग त्यांनी उगाचच ताशा पिळत बसतात. पण ताशा पिळून तो आवाज मोठा होत नाही. सगळ्यात माझं पहिलं म्हणणं असं, ताशावादकांनी आपलं वाद्य काय आहे ना त्याचा अभ्यास आधी नीट करायला पाहिजे. त्यातनं आवाज कसा निघतो, बेसिकली कसं आहे, त्याला कंपनं जी निर्माण होतात, कुठलंही पान ताणल्यानंतर त्याला तो स्ट्रेच होतं. ते स्ट्रेच झाल्यानंतर ते काड्या वाजून त्याच्यामध्ये एक थोडीशी फ्लेक्झिबिलिटी येते. ती फ्लेक्झिबिलिटी ती जेव्हा होते तेव्हा ते ताशाचं भांडं जर बघितलं आणि वरचं पान बघितलं, त्याच्यावर काडी पडल्यानंतर जो आतनं आवाज येतो तो आवाज महत्त्वाचा असतो. आपल्या इथं ताशा म्हणजे जोरात आवाज, तर माझं एकदम त्याच्या विरुद्ध मत आहे. तुमचं जे ताशा आहे तो पहिला तुम्ही तुमचं वाद्य काय आहे त्याचा अभ्यास करा, त्यातनं आवाज कसा येतो, त्यातनं आपल्याला, कारण भांड्याची सायझेस वेगवेगळे आहेत, जसे सायझेस वेगवेगळे आहेत तसे त्यातनं निघणारे बोल आणि आवाज वेगवेगळे, कंपनं वेगवेगळी निर्माण होतात आणि त्यातनं तो आवाज निर्माण होतो. तर सगळ्यात प्रथम ताशा वादकांनी ते शिकलं पाहिजे. ते शिकल्यानंतर आपण ज्या समूहामध्ये, ज्या लोकांबरोबर आपण वाजवतो आहे, मित्रांबरोबर असेल किंवा ज्या ग्रुपमध्ये जी लोकं आहेत, तर प्रत्येकाने ही ईर्ष्या सोडली पाहिजे किंवा ती स्पर्धा सोडली पाहिजे की मी आज ताशा घेतल्या तर तो जे वाजवतो आहे किंवा जो लीड करतो आहे ताशावादक त्याच्यासारखं मला लगेच यायला पाहिजे. ही एक म्हणतो आपण हा अभ्यास आहे, एक कला आहे, साधनेचा विषय. आणि तो रियाज जोपर्यंत तुम्ही करत नाही, कारण आताचं आयुष्य बघितलं किंवा आता जमाना एकदम फास्ट फूडचा जमाना आहे की आज ढोल घेतला किंवा ताशा घेतलं की 10व्या दिवसापर्यंत ते आपण जे लक्ष्मी रोडला उभं राहणार ते म्हणजे आपण एकदम स्टार होऊन. ही कन्सेप्ट आहे ना, ही पहिल्यांदा माझी अशी कळकळीची विनंती आहे सर्व ताशावादकांना की त्यांनी ती डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. माझं म्हणणं आहे, आम्ही जेव्हा वयाच्या 6व्या वर्षापासून मी वाजवतो तेव्हा कुठंतरी मी एक 6 वर्षाची 7 वर्षाचा रियाज झाल्यानंतर कुठं लोकांना माझा ताशा किंवा मला ताशा कसा वाजवायचा हे कळायला लागलं. ॲट द सेम टाईम ताशा मी असं म्हणू शकतो की मला तबला येत होता, त्यामुळे मला बोल काढणं हे खूप सोपं गेलं.
आताच्या ताशावादकांना जर तुम्ही विचारलं की ताशा वाजवणं म्हणजे काय, तर फक्त तर्री येणं किंवा भुंगा येणं म्हणजे ताशा असा एक लोकांचा समज झाला आहे. मे बी बिकॉज ऑफ द सिच्युएशन वॉट एव्हर हॅड हॅपन इन द दिस इंडस्ट्री, त्याच्यामुळं असू शकतं आत्ताच्या मागणीनुसार. आत्ताच्या मागणीनुसार. परंतु तरीसुद्धा माझं असं स्पष्ट मत आहे की जे आपण म्हणतो जुनं ते सोनं, त्याच्यामध्ये ताशा वाजवताना तर्री किंवा भुंगा हा एक वन ऑफ द पार्ट आहे ताशावादनातला. ॲट द सेम टाईम तुम्ही त्यात बोल कसे काढायचे, त्यातनं आपल्याला पुढच्या माणसाबरोबर आपल्याला बोलता कसं येईल, याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो. गोखले हॉलला आमचा एक ग्रुप असायचा. आमचं लक्ष्मी रोडला समाधान चौक सुरू झाला की अलका टॉकीज असे सगळे पॉकेट ठरलेले होते की तिथं ते. आणि कित्येक वर्षांनी जेव्हा आम्ही ताशा सोडला त्याच्यानंतर म्हणले की अरे तुमच्यासाठी येतो. म्हणजे माझा एक मित्र तो फॉरेनवरून आला होता. तो म्हणला अरे सत्या खास तुझा ताशा ऐकायला म्हणून आलो, तुम्हाला लक्ष्मी रोडला दिसला नाही तर मलाच ते गणपती असल्यासारखंच वाटलं नाही. म्हटलं त्यावेळेस मी तर म्हटलं नाही रे, आता खूप लोक माझ्यापेक्षाही चांगलं वाजवणारे आहेत, मोठे आहेत, चांगले करत आहेत. आणि एक वय असतं त्या वयामध्ये म्हटलं ज्या वयात मला करायचं त्या वयात मी केलं. आता म्हटलं नाऊ इट्स देअर टर्न. त्यांनाही म्हटलं जरा कुठंतरी एन्जॉय करू देत. आम्ही जे एन्जॉय केलं नाही तर काय आयुष्यावर मरेपर्यंत आम्हीच करायचं म्हटलं तर बाकीच्यांनी काय थोडं फक्त चादरी उचलायच्या, असं माझं कधीच हे नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट मला आठवते की धनु होता हुंडेकरी किंवा कुणाल वायकर हे माझ्या हाताखाली आमच्याच बरोबर वाजवायचे. हाताखाली म्हणता येणार नाही, ते चुकीचं आहे. जसा मला किडा होता पुढच्याचं वादन ऐकून तसा किडा त्यांच्यामध्ये पण होता. आणि मला एक किस्सा आठवतो की मला धनुने मला विचारलं होतं मिरवणुकीत की जसं कुणाल वाजवतो ना तसं मला ती एक काडी उचलता येत नाही आहे. त्यावेळेस मी त्याला एक आयडिया सांगितली होती. म्हटलं अरे तो वेगळं काही करत नाही, तो वाजवतो त्याचे फक्त एक काडी आधी उचलतो आहे, तेवढं तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आधी उचल, तू बरोबर त्याला जाईल. आणि तो एक किस्सा पण त्याच्या आधी जेव्हा तर्री म्हणतो आपण त्याला आम्ही भुंगा म्हणायचो. तो भुंगा काय त्या दोघांना काय केलं ॲक्च्युली जमेना. आणि एका मिरवणुकीत असं झालं की ते तडक 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 चाललं होतं आणि मी एकदम ओढ मांडला त्याच्या आईला. आणि ते ओढ म्हटल्यानंतर जे घाबरून जे ट्रक त्यांचं सुरू झालं आणि जे ॲक्च्युली सुरू झालं त्याच्यानंतर मला वाटतं आजपर्यंत बहुतेक तेच काळ गाजवत आहेत. त्यांचा ताशा ऐकायला खूप लोक येतात. सो ॲक्च्युली आय एम व्हेरी मच हॅपी की मला अशा पद्धतीचे देखील माझ्याबरोबर वाजवणारे मित्र मिळाले असं म्हणायला हरकत नाही. वयाने लहान असले तरी माझे मित्रच आहेत. ताशा सम्राट ही आमच्या काळामध्ये कधीच कोणालाच आम्ही ताशा सम्राट म्हटलं नाही, कारण सगळे जे होते आम्ही सगळे मित्र होतो. कारण आम्ही शालेय जीवनात असताना रमणबाग होती, नुमोवी होती, गरवारे पथक होतं, ज्ञानप्रबोधिनी पथक होतं. आम्ही सगळे वाजवून सगळ्यांना ओळखत होते, सगळी मैत्री होती. जरी रमणबाग आणि नुमोवी शाळा आमचं 5व्या दिवशी गणपती विसर्जन शाळेचं व्हायचं. आणि खरं तर सांगायचं ती खरं कधीही विसरणार नाही अशी गोष्टी आहेत त्या की मिरवणुकीचं टायमिंग काय असावं की तिथं मग आमची सगळी शाळेची मुलं जमलेली असायची. आता शाळेचा गणपती म्हटल्यानंतर सगळ्यांना पुणेकर आहेत ना, जाज्वल्य अभिमान ना सगळ्यांना. आणि शाळेबद्दलही जाज्वल्य अभिमान. भले शेजारी शेजारी राहत असलो, नुमोईन रमणबाग असलं तरी आमची शाळा म्हणजे एकदम असं. मग ते शाळेत गर्दी व्हायची. मग गर्दी झाल्यानंतर ते ढोल ताशा मग सगळे यायचे, हो ढोल आपले भारी खराबर का एकदम आवाज जोरात पाहिजे असं येऊन सांगायचे. आणि मग एक माणसाचं काम एकच होतं की तो रमणबागेचं निघाली करे मिरवणूक असं सगळे गुप्तहेर नेमून ठेवलेले होते. नाही आपण आता मजेचा भाग या. आणि मग असं कोणतरी यायचं, यार त्यांची मिरवणूक निघाली का, मग चला 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 चला. कारण का की ते कन्याशाळा ज्या आहे त्या कन्याशाळेच्या इथं इकडनं नुमोई शाळा आणि तिकडनं रमणबाग शाळा असे जेव्हा दोन पथकं येतील गणपतीपेक्षा ते वाजवणारे आणि त्यामध्ये सहभागी झालेले दोन्ही शाळेतले विद्यार्थी ह्याच्यामध्येच सगळी चुरस असायची. आणि मग ते पोलिसांनाही खूप डोक्याला ताप असायचा. म्हणजे पोलिसांनी पण खूप वेळा सांगितलं की तुम्ही तुमचे मार्ग बदला, अमुक करा ढमुक करा, पण सुधारतील ते आपण नाही ना, म्हणजे असं तो म्हणतात ते नाही. मग सगळे विद्यार्थ्यांना नाही आपण तिथनंच जायचं. हां मजा नाही. आणि मग जेव्हा ही दोन पथकं समोरासमोर यायची आणि मग त्याच्यानंतर जो धिंगाणा व्हायचा, मग नुमोई शाळेचे विद्यार्थी आणि रमणबाग शाळेचे विद्यार्थी. आमच्या काळामध्ये फक्त एक होतं की दोन्ही शाळेतले विद्यार्थी एन्जॉय करायचे, वादन एन्जॉय करायचे. म्हणजे ते म्हणतात तुम्ही तुमचं तिकडं वाजवा, आम्ही आमचं इकडं वाजवतो. आणि त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं वादकांवर तुम्ही जोरात वाजवा, तुम्ही चांगलं वाजवा, आवाज वाढला पाहिजे असं, आणि ते बेभाव म्हणून नाचायचे. असे ते काही किस्से होते. पण ते खूप वर्ष आम्ही एन्जॉय केलं की नुमोई शाळा, रमणबाग शाळा. गोखले हॉल चौकामध्ये आम्ही आय थिंक गुरुजी तालमीच्या मिरवणुकीला आम्ही ढोल ताशा ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो पथकानं, मला तो एक वर्ष आठवत नाही, आम्ही ढोल ताशा वाजवत होतो. पण मी ताशा वादनामध्ये मी इतका मग्न झालो होतो की तो ढोल मला ऐकू येत होता, मी माझा ताशा वाजवतो. पण मी ताशा जो वाजवतो या ताशामधनं समोर उभा असलेला जो एक ग्रुप आहे त्या ग्रुपबरोबर मी ताशाच्या माध्यमातून बोलत होतो. आणि ते त्यांनाही कळत होतं आणि मलाही कळत होतं. सो माझं असं म्हणणं की कुठल्याही आजच्या वादकांनी पहिल्यांदा ती कला आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे
की मग ती तुमची लय कशी असायला पाहिजे, तुमचा सूर कसा असायला पाहिजे, तुमचे हावभाव कसे पाहिजेत, तुम्ही काय पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे. आणि जेव्हा ते होतं, जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा तुम्ही वेन यू कनेक्ट हार्ट टू हार्ट, मग त्यावेळेस कुठल्याच माध्यमाची गरज लागत नाही, तुम्हाला आपोआप तुमचं सगळ्या गोष्टी समजून जातात. सो आत्ताच्या ताशावादकांनी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की ताशा वाजवणं म्हणजे मला फक्त जोरजोरात बडवणं आणि भुंगा वाजवणं असं नाही. त्यातनं तुम्ही बोल काढायला शिका, नवीन नवीन ताल शिका, त्या तालातनं तुम्ही एका तालातनं दुसऱ्या तालात कसे जाता, त्याच्यामध्ये कसे बोल निघतात, ती एक लय कशी आहे, लयबद्धता कशी असायला पाहिजे. आणि जेव्हा हे तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला आपसुकच तुम्हाला उत्तम ताशा जमायला लागेल. याचा अर्थ असा नाही की आत्ताचे जे वादक आहेत ते उत्तम वाजवत नाही, आत्ताचे उत्तमच वाजवतात. विथ ड्यू रिस्पेक्ट, त्यांच्या वादनाबद्दल मला अतिशय रिस्पेक्ट आहे, त्याबद्दल माझं कुठेही मला यातनं कोणालाही दुखवायचं नाही. परंतु ह्या एक छोट्याशा गोष्टी आहेत की ज्या केल्या, कदाचित त्यांनी आत्मसात केल्या, तर त्यांच्या वादनामध्येच आणि त्यांना त्यांचाच ताशा आवडायला लागेल आपोआप. हे असं माझं याबद्दल सांगणं आहे. आताच्या पथकात एक लीड आणि फॉलो अशी एक पद्धत आहे. एक लीड करतो, त्याला फॉलो केलं जातं. ह्या लीड फॉलो पद्धतीच्या प्रचलितपणामुळे जे काही पथकातलं त्या ताशामधलं इतर हिडन टॅलेंट आहे की जे येऊ घातलेलं आहे, हे टॅलेंट आहे, हे कुठेतरी लपलं जातं किंवा दडपलं जातं असं काही वाटतं का? की लीड फॉलो आणि अमुक ह्याच्यामध्ये खरं होतं कसं की मोस्ट ऑफ द टाईम असं वाटतं की जर मी एखाद्या ग्रुपला लीड करतो आहे, म्हणजे माझ्या अंडरचं 10 ताशेवाले आहेत आणि मी वाजवतो आहे, माझ्यासारखंच सगळ्यांनी वाजवलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे, तर ठीक आहे, काही अंशी ठीक आहे. पण त्याच्यामध्ये असंही होतं कित्येक हिडन टॅलेंट जे असतं ना ते त्यातनंही निघतं. मग आम्ही आमच्या काळात काय करायचो की प्रॅक्टिसला जेव्हा सुरुवातीला कोणी असं म्हणजे जे खूप चांगला ताशावादक किंवा ढोलवादक आहे त्यांना असं वाटतं की प्रॅक्टिसला जी सुरुवातीला जी प्रॅक्टिस असते त्याच्यासाठी आपण नाही आलेलो, जन्माला नाही आलेलो. आपलं जे शेवटचं आवर्तन असतं ना, शेवटची 2 आवर्तन, त्याच्यामध्ये आपण वाजवायला पाहिजे. पण माझं असं मत आहे की ॲक्च्युली हा गुण आहे ना, हा सगळ्यांनी सोडला पाहिजे. आमच्याकडं आम्ही उलटं करायचो. आमची प्रॅक्टिस जर 6 वाजता सुरू व्हायची तर आम्ही 5:45ला जायचो. का? तर खूप कमी ढोलवाले आणि खूप कमी ताशावाले असायचे. आणि मग त्याच्यात आम्ही सांगायचो, हां चला तर घे पहिला हात घे, मग पहिल्या हातातनं चौथ्या हातात जाऊ, चौथ्या हातातनं तिसऱ्या हातात जाऊ. म्हणजे ताशावाले असायचे ते नवीन पण यायचे आणि मग त्यांना आनंद काय असायचा की आपल्याला आज ह्यांच्याबरोबर वाजवायला मिळणार. मग आम्ही म्हणायचो ठीक आहे, आपली ही आवर्तन आहेत ना, ठीक आहे चल आत्ता तू लीड कर. असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्याची खूप घाबरून जायचा तो की अरे मला जमणार का नाही जमणार. मग मी आमच्या काळात म्हणजे माझ्या बाबतीत मी असं केलं होतं की जो कोण असा घाबरेल त्याला विश्वास द्यायचा, कॉन्फिडन्स द्यायचा की हां तुला जमेल. आम्ही काय असं जन्मजात आईच्या पोटातनं ताशा वाजवत नाही आलेलो, आम्ही रियाज केला, आम्ही शिकलो. असं आमच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला, आम्हाला कोणीतरी सांगितलं, तेव्हा आम्ही असं काहीतरी वाजवायला लागलो. सो असं नाही की तू अशा पद्धतीने कर, पण तू कर. जसं रामदास स्वामी म्हणतात केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हटलं अरे तू वाजवलंच नाही, केलंच नाही, तर तू लीड कसं करणार. मग ती प्रथा रादर ती सवय लोकांना लागली की असं नाही. मग ठीक आहे, पहिली जी 2 आवर्तन आहे त्याच्यामध्ये जे म्हणतो आपण जो लीड करणार असतो त्याच्यानंतर एक साधारण त्याच्यापेक्षा आपण असं एक लेवल खाली वाजवणार आणि त्याच्यापेक्षा जे नवशिके असतात. पण त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली दॅट इज अ टाईम की त्यांना जेव्हा तो कॉन्फिडन्स आणि शिकायची अजून इच्छाशक्ती वाढते की येस आपण जर असं केलं ठीक आहे, आत्ता आपण तोडकं मोडकं वाजवतो आहे, पण आज आपल्याला कुठेतरी चान्स मिळतो आहे, मला कोणीतरी विचारात घेतं आहे. हे असं जेव्हा येतो तो एक उत्साह येतो. तो उत्साह आला की तो उत्साह कॉन्फिडन्समध्ये रूपांतरित होतो आणि मग अशा पद्धतीने चांगला ताशावादक तयार होतो. सो आम्ही हे असं करायचो. सो हे लीड आणि हे कसं आहे ती डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत की कदाचित ते असं झालंय का की देणं ही संस्कृती होती. म्हणजे ताशा एखादा वादक आला आणि चांगला वाजवतो, मग तो समवयीन असू देत, आपल्यापेक्षा सिनियर असू देत, ज्युनियर असू देत, पण त्यावेळी असं होतं घे तू ताशा घे, चल वाजव. आज घेणं ही संस्कृती की नाही मीच वाजवणार, मी देणार नाही लीड. आज हे थोडंसं कदाचित थोडंसं हार्श असेल, पण कदाचित जास्तच व्यावसायिक स्वरूप आल्यामुळे चढावड सुरू झाली की मी फोकसमध्ये आलो पाहिजे. नाही, मी असं ॲक्च्युली खरं नाही म्हणणार, व्यावसायिक झालं आहे म्हणून नाही म्हणणार. पण एक थोडंसं आज कसं आहे, आज असं म्हटलं जातं की सोशल मीडियाचं जमाना आहे. म्हणजे तुम्ही 8 दिवस जर सोशल मीडिया किंवा कुठं काही पोस्ट टाकली नाही, दॅट मीन्स यू आर डेड, यू आर नो मोर एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. असं साधारण होतं. जे आमच्या काळात हा एक्सपोजर आम्हाला नव्हता की जो आत्ताच्या पिढीला मिळतो आहे. मग ते लिंक्डइन असेल किंवा फेसबुक असेल, अजून काही इंस्टाग्राम असेल, ह्या माध्यमातून लोक आज मासपर्यंत पोचत आहेत. पण हे मासपर्यंत जे पोचतं आहेत हे नुसतेच पोचत आहेत. त्याच्या पाठीमागं त्यांची काय रियाज आहे किंवा सराव आहे किंवा हे कशा पद्धतीने आले हे लोकांना माहीत नाही आहे. आता जसं तुम्ही म्हटलात की पूर्वी देणं ही एक होतं.
सो मला जे लहानपणी आम्हाला शिकवलं गेलं की स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे, यू गिव्ह द बेस्ट यू हॅव अँड द बेस्ट विल कम बॅक टू यू. तुम्ही देत राहा, नेकी कर, दर्या मिळाल, ते आपोआप ते होणार. आम्ही हा कॉन्फिडन्स, मी माझ्या आयुष्यात एवढंच काम केलं, मी कॉन्फिडन्स देण्याचं काम केलं. मी एवढंच म्हणायचो, मी द्यायला बसलो आहे, घेणाऱ्यांनी घेत जावे आणि पुढं चालत राहावे. ही शिकवण जी आहे, ह्या शिकवणीमुळं आज माझ्या हाताखाली मी म्हणणार नाही, पण माझ्याबरोबर वाजवणारे खूप चांगले चांगले ताशावादक आज मला बघायला खूप आनंद होतो जेव्हा मी मिरवणुकीत जातो. कारण कित्येक वेळा असं झालेलं आहे की माझ्याबरोबर वाजवणारे, आता मी नाही वाजवत यंदाच्या म्हणजे सध्याच्या काळात, पण आमचे काही मित्र आहेत जे मुंबई आणि इकडनं येतात आणि ते असं म्हणायचे की अरे सत्या तू वाजवत होतास का? म्हटलं अरे नाही. ते एका मिरवणुकीमध्ये ताशाचा आवाज ऐकून ते मिरवणुकीत खेचले गेले, कन्सिडरिंग दॅट की सत्या ताशा वाजवतो आहे. कारण तो सत्याचा ताशा एक जो मे बी त्यांच्या कानामध्ये आणि ते म्हटले अरे तुझ्याबरोबर जे वाजवत होते ते वाजवत होते, पण आम्हाला तुझी काडी ऐकायला मिळाली. म्हणजे आज मी धन्यता मानीन या गोष्टीमध्ये की अशा पद्धतीचा रिदम मी त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो. त्यांनी त्यांच्या कानामध्ये साठवून तो जिवंत ठेवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही जसं वाजवायचो तसंच माझ्याबरोबर जे वाजवायचे, ज्यांना मी कॉन्फिडन्स दिला, ते आज त्याच ताकदीने त्याच पद्धतीने वाजवतात. आणि अजूनही तोच क्राऊड पुलिंगची जी जिद्द आहे किंवा जी म्हणतात काय भूक आहे त्या कलाकारांमध्ये, आजही त्यांनी जिवंत ठेवली. याबद्दल मी बाप्पाचे आभार मानेन की त्या गणपती उत्सवामुळेच ॲक्च्युली हा सगळा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला. हे एक वेगळं सुख असेल की आपण ज्यांच्याबरोबर वाजवलं किंवा जे आपल्यामुळे थोड्या प्रमाणात असतं शिकले किंवा आपल्याला फॉलो करून शिकले, ते आज आपला ताशा किंवा आपली वादन शैली जिवंत ठेवत आहेत. ती कदाचित पुढे त्यांच्याकडून जे शिकणार आहेत त्यांच्याकडे पुढे पास ऑन होईल. तर एक जसं गायकीचं एक घराणं असतं, हो, तसं एक शैली पुढे घराणं पुढे चालत चालली. हे वेगळं सुख असेल. एकदम एकदम. याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही इनफॅक्ट आता आम्ही जेव्हा ताशा ऐकायला जातो तेव्हा आम्ही म्हणतो जेव्हा माझ्याबरोबर वाजवणारे आज आहे बरीचशी नावं आहेत, म्हणून ते म्हणतात सर ताशा घ्या. मी म्हणतो नाही नाही, तुम्ही वाजवा, मी तुमचं ऐकायला आलो आहे. आम्ही तर काय वाजवलं आहे, पण आता तुम्ही वाजवा, तुम्ही गाजवा, तुम्ही मैदानं गाजवा. आम्ही ते आणि हे माझं त्यांना हेच सांगणं आहे की आज तुम्ही वाजवतो, पण हे तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका. हे तुम्ही पुढं देत चला. कदाचित माझ्यापेक्षा चांगला ताशा वाजवणारा पुढं असेल, त्याच्यापेक्षा चांगला वाजवणारा पुढच्या पिढीमध्ये असेल. आपल्याला माहीत नाही कुठलं टॅलेंट कुठं दडलेलं आहे किंवा काय त्याला प्लॅटफॉर्म मिळणार आहे, नोबडी नोज. पण माझं असं म्हणणं आहे तुमच्याकडे जी कला आहे ना, तुम्ही ती देत चला आपोआप. पण हे आत्ताचं जे काय स्वरूप बघता याच्यामध्ये खरं तर व्यावसायिक स्वरूप नाही, पण जी गर्दी झालेली आहे की आज हे ताशामुळं मला खूप लाईक्स मिळतात म्हणून मग मी ताशा वाजवणार असं नाही. पथकामध्ये ध्वजवालाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. टिपरी खेळणारा मुलगा जो आहे, विद्यार्थी आहे, तोही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. टिपरी म्हणा, लेझिम म्हणा, जहाज म्हणा, हे पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कारण हे सगळं बघण्याकरता तर लोक येतात. आणि जसं सवाई गंधर्व किंवा शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात तर जो श्रोता वर्ग येतो हे कला ऐकायला येतो, गायकी ऐकायला येतो. तसंच आमचं म्हणणं आहे की हा सगळा संच घेऊन आपण त्या प्लॅटफॉर्मवर आणि आपलं बघायला ऐकायला हे सगळी लोकं येत आहेत. जे दर्दी लोक आहेत ते येत आहेत, ते सहभागी होत आहेत. आणि यांच्याप्रमाणे हे सगळे इम्पॉर्टंट आहे. मग ध्वजवाला पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, फक्त ताशा आणि ढोल नाही, पण याच्याबरोबरीने तो ध्वजवाला सांघिक कामगिरी आहे. आणि याच्याबरोबर टाळ वाजवणारे देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. छोटे छोटे घटक का असेनात का, पण ते तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कारण त्यातनं त्या लईला सुराला काय जोड देतात आणि त्यांनी जो एक कंपनानी जो एक सूर निर्माण होतो, तो काहीतरी दैवी सूर म्हणायला लागेल की ज्याच्यामुळे एवढा लोकांना आनंद मिळतो. मिले स्वर मेरा तुम्हारा, मिले सूर मेरा तुम्हारा. येस, करेक्ट. ह्या क्षेत्रात आपण अनेक वर्ष आहात. आपले कान आणि आपले हात हे एवढे तयार आहेत की अनेक स्पर्धेचं परीक्षण तुम्ही करता. हे परीक्षण करत असतानाचे असे काही अनुभव की एखादा ताशा ऐकताना तुम्हाला तुमचा ताशा आठवला आहे किंवा तुमचं तरुणपण आठवलं आहे एखादा ताशावादक ऐकताना? असं झालं आहे. म्हणजे रादर सकाळ ढोल ताशा करंडकी जेव्हा स्पर्धा घेतली होती त्यावेळेस जी कन्सेप्ट होती किंवा ती कशी एक्झिक्यूट करायची, काय करायचं, नियम काय असायला पाहिजेत, कसे असायला पाहिजेत. कारण आपल्या ढोल ताशा इंडस्ट्रीमध्ये पण 2 प्रकार आहेत. आणि मग वास्तविक बघता ह्या दोन्ही गोष्टी करत नाही, दोन्हीचा मेळ तुम्ही जर घालायला गेलात तर तो कधीच होत नाही. कारण 5 हात इकडं वाजवायचे, वेराज आपण ज्याला झांज पथक म्हणतो, या झांज पथकाचे झांज खेळण्यासाठी जसं लेझिम खेळण्यासाठी ताल आहे तसे झांज खेळण्यासाठी पण ताल आहे. हे ताल खूप वेगवेगळे आहेत. ह्या दोन्हीमधले एकच आहे की शालेय पथकं जी आहेत यांनी त्यातले ताल खूप उचलले, परंतु लय नाही उचलू शकले. ही एक खंत आहे जी मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. कारण तुम्ही कुठलेही झांज पथक बघा,
ते वाजवताना तुम्हाला जोरात दिसतात, पण त्यांची लय कधी जोरात नसते. त्यांचा एकाच लयेत एकाच तालीमध्ये ते तासनतास वाजवत असतात, पण त्या तालावर आणि त्या लयीवर ते लोकांना डोलवत असतात ॲट द सेम टाईम. पण आपल्याकडं घेताना कसं गेलं, आपल्याकडचं स्वरूप थोडंसं वेगळ्या पद्धतीने झालं आणि आपण खूप फास्ट पद्धतीने गेलो घ्यायला आणि त्याच्यामुळं कसं आहे, आपण फास्ट लयीमध्ये वाजवायला गेल्यामुळं आपल्याकडचे ढोलवाले दमतं. ह्याच्यामध्ये आमच्याकडं मोठी अडचण अशी होती की याचं निरीक्षण किंवा परीक्षण करायचं कसं. मग याच्यासाठी मी एक युक्ती काढली की आपण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवू. कारण कसं आहे की झांज पथकाचे प्रकार वेगळे आणि शालेय पथकाचे प्रकार वेगळे. मग याच्यामध्ये आम्ही काही नियम घातले की बाबा ताशा आणि ढोल यांच्यामधला मेळ कसा आहे, त्या सगळ्या लोकांमधलं ॲपिअरन्स कसं आहे, ते प्रेझेंटेबल आहेत का नाही आहेत, का आपलं उगाचच आलेत म्हणून आलेत, किंवा आपण कुठे इंटरव्ह्यूला जाताना आपण स्वतः प्रेझेंटेबल असतो, सो ते प्रेझेंटेबल आहेत की नाही. त्यांच्यामधलं इंटरनल बॉन्डिंग जे मी मगाशी सांगितलं, ते बॉन्डिंग किती आहे, हे बॉन्डिंग कसं कळतं, जेव्हा ते वाजवत असतात त्यांच्या ज्या हरकती असतात, त्यांचे हावभाव असतात, त्यांच्या हालचाली असतात, या हालचालींवरून आम्हाला आपोआप लक्षात येतं. आणि टचवूड म्हणजे बाय परमेश्वराच्या कृपेने हे सगळं जमलं, कारण इतके वर्ष मला सर्व लोकांनी त्या इंडस्ट्रीमध्ये राहून दिलं म्हणून ॲक्च्युली म्हणजे मला वाजवायला मिळालं म्हणून जमलं. त्यातनं आम्हाला लक्षात यायचं की बाबा यांचं ताल लय यांच्यामधलं बॉन्डिंग सिंक्रोनायझेशन, एका तालातनं दुसऱ्या तालात कसे जात आहेत, ते तालात जाताना ते कुठं चुकत आहेत का, एक ठोका कमी पडतो आहे का, थापी बरोबर वाजते आहे का. ढोल वाजवणं म्हणजे फक्त ठोका वाजवणं नाही, पण थापी ते सायमल्टेनियसली वाजवत आहेत का, ते थापीवर ताल बदलत आहेत का, ठोक्यावर ताल बदलत आहेत का, ताशावरती ताल बदलत आहेत. मग ते एका तालातनं दुसऱ्या तालात जातानाची लयबद्धता कशी आहे. म्हणजे असं नाही ना की एका लयीमध्ये घेतलं आहे आणि एकदा उच्च लयीमध्ये दुसरा ताल घेतला आहे. सो मग ते कशा पद्धतीने आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये बघितल्या आणि त्याच्यामुळं आम्हाला ॲक्च्युली हे खूप सोपं गेलं. लोकांना हे खूप नंतर कळलं की यांनी काय काय गोष्टी बघितल्या. कारण याच्या आधी आम्हाला विचारलं की तुम्ही काय काय बघणार आहे, तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही साधारण ह्या गोष्टी बघणार आहोत. आता ते काही लोकांनी खूप चांगल्या अर्थाने ते समजून घेतलं आणि त्याप्रमाणे प्रेझेंट केलं. पण हे जर व्यापक स्वरूपामध्ये झालं, व्यापक स्वरूपामध्ये कळलं, तर तुम्ही 50 नाही 100 ढोल घेऊन वाजवा, तुमची लय ताल सूर कधीही बिघडणार नाही. या गोष्टी आम्ही आमच्या स्पर्धेच्या दरम्यान केल्या. अतिशय स्पष्ट आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन तुम्ही या सगळ्या मुलाखतीत आम्हाला केलेलं आहे. शाळा ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अगदी जडणघडणीचा प्रश्न असतो आणि त्याच्यात असते परीक्षा. तर परीक्षेतलं अगदी आवडतं, म्हणजे माझ्या वैयक्तिक आवडतं की एका वाक्यात उत्तर द्या, कारण जिथे छोटंच उत्तर द्यायचं आहे. तर तसं आमच्याकडे एक मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एक छोटासा फनपार्ट म्हणून आम्ही ॲड करतो, ज्याला आम्ही एका शब्दात किंवा कुणाही एका व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगायचं. ओके. तुम्ही शिकवलेला तुमचा सर्वात आवडता वादक. धनू आणि कुणाल. तुमच्याबरोबर ज्यांनी आजपर्यंत मिरवणुका वाजवल्या असा तुमच्या समकालीन आवडता ताशावादक. एकच जॉन आहे. तुमचं सहवादक. जॉन आहे आणि अतुल बेरे. आवडता ताल. भजनी म्हणजे पाचवा हात. आवडता लीडर. मगाशी मी सांगितलं की तसं या इंडस्ट्रीने मला खूप लोकांकडे बघूनच मी वाटचाल केली, पण देअर इज ओनली वन, द परचुरे मास्तर. आणि ह्या ढोल पथकामुळे ह्या सगळ्या तुमच्या प्रवासात ढोल पथकाने तुम्हाला एखादा जिवलग असा एखादा मित्र दिलाय का, आणि तो कोण? जे दिले सगळं ह्या ढोल ताशा पथकानेच दिले, त्यामुळे मी एकाचं नाव घेतलं तर बरेच लोक दुखवतील, त्यामुळं सगळेच जण. एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात, ज्याच्यात अगदीच तुम्ही स्पष्ट व्यक्ती आहात तसं एक उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ओके. तुम्हाला आवडीचं वेताची काडी का फायबर काडी? वेताची गाडी. गावठी खेळ आवडतात का ढोल पथक? रिलेटिव्ह टर्म आहे. पण आम्हाला अपेक्षित आहे, आपल्याकडून एक परखड उत्तर अपेक्षित आहे. गावठी म्हणजे झांज पथकाचा ठेका आणि शालेय पथकाची शिस्त. फेटा का टोपी? फेटा. पाचवा हात का डोलीवर? पाचवा. हे आहेत सत्यजित शिंदे सर, ज्यांनी अतिशय स्पष्टपणे आणि परखडपणे ढोल ताशा, पथक आणि त्याचं वादन ह्याच्यावर आपल्याला अतिशय स्पष्ट मतं दिली. मी सरांचा अतिशय मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो की आमच्या ह्या पुढे येणाऱ्या जी काही पिढी असेल, ताशातली म्हणा, वादनातली म्हणा, पथकातली म्हणा, आपलं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय मोलाचं ठरणार आहे. परंतु हे सगळं होत असताना मी इथं एक नमूद करू इच्छितो की मी जे काही आत्तापर्यंत सांगितलं हे माझं वैयक्तिक मत आहे. मला कोणाचेही हेतू किंवा कोणाचाही दुखवायचा माझा काही मानस नाही. त्याचप्रमाणे मला
रुहानियतनी आज जी काही संधी दिली आहे माझं मनोगत व्यक्त करायचं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मला अतिशय चांगलं वाटलं. या पद्धतीचं मला खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा ढोलताशाबद्दल काही बोलायला मिळालं त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.